Students, now we will see the practice set 3.3. Before this, we have studied the theorem of isosceles triangle, converse of isosceles triangle theorem. त्याच्यानंतर what is isosceles triangle theorem? A triangle in which two sides are equal, it is called as isosceles triangle. And in isosceles triangle, the angles opposite to congruent sides are congruent. हा थेरम बघितला. त्याच्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स काय आहे? जर ट्रायंगल्समध्ये दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या अपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असतात. इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द साईड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तो थेरम तुम्ही बघितला. त्याच्यानंतर 30-60-90 ट्रायंगल, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या, स्टेटमेंट्स बघितले. साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ हायपोटेनस, साईड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स हायपोटेनस, अँड साईड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स हायपोटेनस. त्याच्यानंतर तुम्ही हायपोटेनस मेडियन ऑन हायपोटेनस इन राईट अँगल ट्रायंगल, त्याची लेंथ काय असते ती प्रॉपर्टी बघितली. मग द लेंथ ऑफ मेडियन ऑफ द हायपोटेनस इन राईट अँगल ट्रायंगल इज हाफ द लेंथ ऑफ हायपोटेनस, ती प्रॉपर्टी बघितली. आणि त्याच्यानंतर मेडियन्स ज्या आहेत त्या मेडियन्स म्हणजे काय आहे? मेडियन म्हणजे काय आहे? व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल, लाईन जॉईनिंग द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल अँड द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड, त्याला म्हटलेलं आहे मेडियन. आता या प्रॉपर्टीजवरती तुम्हाला हा एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, सी द फर्स्ट सम. हिअर अ फिगर इज गिवन अँड यू हॅव टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स, वाय अँड ऑल्सो मेजर ऑफ अँगल ABD अँड मेजर ऑफ अँगल ACD. जर तुम्ही फिगर ऑब्झर्व केली, फर्स्ट ऑफ ऑल see here, in triangle ADC, in triangle ABC, AB is congruent to AC. These two sides have same signs, therefore their lengths are equal. AB is congruent to AC. म्हणून तुम्हाला काय लिहिता येणार आहे? अँगल ABC congruent अँगल ACB. अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. मग त्याच्यामधला हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट येणार आहेत. मग अँगल ACB 50 डिग्री आहे म्हणून अँगल ABC म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे? 50 डिग्रीज. तसंच सिमिलरली इन ट्रायंगल DBC हा ट्रायंगल कन्सिडर केला तर DB इज कॉन्ग्रुएंट टू DC, म्हणजेच त्या दोन साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत, त्यांच्या अपोजिट अँगल्ससुद्धा काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट. देअरफॉर अँगल DBC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DCB. बट DBC इज गिवन ॲज 60 डिग्री, देअरफॉर DCB पण किती येणार आहे? 60 डिग्री. म्हणून वायची व्हॅल्यू किती येणार आहे इथे? 60 डिग्री. आता तुम्हाला कोणता अँगल विचारलेला आहे? ABD. आता ABD कोणत्या दोन अँगल्सच्या ॲडिशनमध्ये लिहिता येणार आहे? तर इट इज ॲडिशन ऑफ अँगल CX प्लस 60. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 50 प्लस 60 किती येणार आहे? 110 डिग्रीज. त्याच्यानंतर तसंच अँगल ACD याची व्हॅल्यू हे पण दोन अँगल्सच्या ॲडिशनमध्ये लिहिता येणार आहे. ACB प्लस अँगल ACB प्लस अँगल BCD म्हणजे 50 प्लस 60 110 डिग्रीज. आता हे सम लिहायचं आहे कसं? तर डायग्रॅम ड्रॉ करायची, कंपल्सरी डायग्रॅम ड्रॉ करायची, व्यवस्थित सम लिहायचं, डायग्रॅम ड्रॉ करायची आणि सॉल्व करायचे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय करणार आहात? विच ट्रायंगल यू विल कन्सिडर? मग त्या ट्रायंगलचं नेम लिहायचं. इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC काय दिसतंय तुम्हाला? सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC. AB इज कॉन्ग्रुएंट टू AC दिलेलं आहे हे गिवन. देअरफॉर काय लिहिणार तुम्ही? अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल ACB. काय रिझन आहे? अँगल्स अपोजिट आयसोसिलेस ट्रायंगल थेरम म्हणा किंवा काय म्हणणार आहात? अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साईड्स.
angles opposite to congruent sides. हा हे रिझन येणार आहे. आता ह्याच्यातला कोणता अँगल माहिती आहे? ए सी बी किती आहे? 50 डिग्रीज. बट ए सी बी इज इक्वल टू अँगल ए सी बी इज इक्वल टू 50 डिग्रीज. देअरफॉर अँगल ए बी सी इज इक्वल टू किती येणार आहे? 50 डिग्रीज. ए बी सी म्हणजेच कोणतं आहे? कशानं रिप्रेझेंट झालेलं आहे? एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 50 डिग्री. हे तुम्हाला विचारलेल्यातलं पहिलं झालं. एक्सची व्हॅल्यू फाईंड केली. आता वायची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे? तर इन ट्रायंगल बी डी सी सेगमेंट डी बी किंवा डी बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी सी. सेगमेंट डी बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी सी. देअरफॉर त्यांच्या अपोजिट असलेले अँगल्स कोणते आहेत? अँगल डी बी सी कॉन्ग्रुएंट अँगल डी सी बी. काय रिझन लिहिणार त्याला सुद्धा आयसोसेलेस ट्रँगल थिअरम म्हणा किंवा काय लिहिणार? अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. आता याच्यामधला कोणता अँगल माहिती आहे? तर डी बी सी याची व्हॅल्यू माहिती आहे. डी बी सी इज इक्वल टू किती आहे? 60 डिग्रीज. म्हणून लिहा बट डी बी सी इज इक्वल टू 60 डिग्रीज गिवन. देअरफॉर अँगल डी सी बी इज इक्वल टू 60 डिग्रीज. आणि डी सी बी म्हणजेच कोणता अँगल आहे? डी सी बी इज गिवन बाय y. Therefore value of y is 60 degrees. आता कोणता अँगल फाइंड करायचा आहे तुम्हाला? नाव विच अँगल यू हॅव टू फाइंड? मेजर ऑफ अँगल ए बी डी. कोणत्या दोन अँगल्सच्या ॲडिशनमध्ये लिहिता येणार आहे तुम्हाला? मेजर ऑफ अँगल ए बी सी प्लस मेजर ऑफ अँगल सी बी डी. आता ए सी बीची मेजर किती आहे? एक्स. आणि एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? 50 प्लस 60 किती येणार आहे ते? 110 डिग्रीज. मेजर ऑफ अँगल ए बी डी इज इक्वल टू 110 डिग्रीज. हे विचारलेल्यातलं थर्ड. आणि आता कोणता फाइंड करायचा आहे? मेजर ऑफ अँगल ए सी डी. तो पण कोणत्या दोन अँगल्सच्या ॲडिशनमध्ये लिहिता येणार आहे? मेजर ऑफ अँगल ए सी बी प्लस मेजर ऑफ अँगल बी सी डी. आता ए सी डी याची ए सी बी व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए सी बी? ए सी बीची व्हॅल्यू किती दिलेली आहे? तर ती आहे 50 डिग्रीज. म्हणून राईट हिअर 50 डिग्रीज. 50 प्लस बी सी डी म्हणजे वायची व्हॅल्यू आणि ती वाय किती आहे? 60. म्हणून त्यांची ॲडिशन किती येणार आहे? 110 डिग्रीज. मेजर ऑफ अँगल ए सी डी इज इक्वल टू 110 डिग्रीज. तर सम लिहायचे, डायग्रॅम ड्रॉ करायचे आणि हे सम लिहायचं आहे. त्याच्यानंतर वी विल सी द सेकंड सम. अँड व्हॉट इज द सेकंड सम? तर लेंथ ऑफ हायपॉटिनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? हायपॉटिनसची लेंथ दिलेली आहे. आणि हाऊ मच इट इज? 15. लेंथ ऑफ हायपॉटिनस इज 15. फाइंड द लेंथ ऑफ मेडियन ऑफ एट्स हायपॉटिनस. हायपॉटिनसवरती असलेली मेडियनची लेंथ फाइंड करायची आहे. मग ती किती येणार आहे? तर सी द सेकंड सम. तुम्हाला काय दिलेलं आहे सेकंड सममध्ये? राईट अँगल ट्रायंगल आणि त्या राईट अँगल ट्रायंगलच्या हायपॉटिनसची लेंथ दिलेली आहे. सपोज दिस इज राईट अँगल ट्रायंगल. समजण्यासाठी डायग्रॅम फक्त ड्रॉ करा.
त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्हाला हायपॉटिनसची लेंथ दिलेली आहे आणि ती आहे 15. राईट अँगल ट्रायंगल इथं 90 डिग्रीज आणि तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलवरती काय फाइंड करायचं, काय ड्रॉ केलेली आहे, मीडियन ड्रॉ केलेली आहे आणि त्या मीडियनची लेंथ विचारलेली आहे आणि त्याची लेंथ ती प्रॉपर्टी तुम्ही बघितलेली आहे आणि कोणती आहे, इन राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन ऑफ हायपॉटिनस इज हाफ द लेंथ ऑफ हायपॉटिनस, त्या प्रॉपर्टीचा यूज करणार. मग याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC तुम्ही नेम द्या किंवा लेंथ ऑफ हायपॉटिनस किती दिलेली आहे, लेंथ ऑफ हायपॉटिनस, लेंथ ऑफ हायपॉटिनस इज इक्वल टू किती आहे, 15 युनिट्स दिलेलं आहे. मग फाइंड काय करायचं आहे, फाइंड लेंथ ऑफ मीडियन, लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपॉटिनस. मीडियन कशावरती आहे, कोणत्या साईडवरती आहे, हायपॉटिनसवर आहे, म्हणून लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपॉटिनस हे फाइंड करायचं आहे. आणि त्याच्यासाठी प्रॉपर्टी कोणती आहे, तर ती प्रॉपर्टी लिहायची आणि ती प्रॉपर्टी कोणती आहे, तर इन राईट अँगल ट्रायंगल ती प्रॉपर्टी लिहायची. या प्रॉपर्टीला मार्क असणार आहेत. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल, इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल in a right angle triangle the length of the median, length of the median of the hypotenuse, मीडियन कुणावरती आहे, हायपॉटिनसवर आहे, म्हणून ऑफ द हायपॉटिनस is half the hypotenuse, is half the length of hypotenuse. मग देअरफॉर काय लिहाल, लेंथ ऑफ मीडियन. तुम्हाला आता जर ही डायग्राम ड्रॉ केली तर या डायग्रामला जर नेम दिला तर ABC आणि BD ही काय असणार आहे, मीडियन. या डायग्राममध्ये AC हायपॉटिनस ही जर असेल AC ती किती दिली आहे, 15 आणि मीडियनची लेंथ फाइंड करायची आहे, म्हणजेच कुणाची लेंथ फाइंड करायची आहे, तुम्हाला लेंथ ऑफ BD फाइंड करायचं आहे. आणि त्या प्रॉपर्टीवरून लेंथ ऑफ BD तुम्हाला काय लिहिता येणार आहे, लेंथ ऑफ BD इज इक्वल टू हाफ हायपॉटिनस. आणि आता इथं हायपॉटिनस कोणती आहे, तर हायपॉटिनस इज AC आणि ACची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1/2 इंटू 15. 15ला 2ने डिव्हाइड करा, तुम्हाला आन्सर काय येणार आहे, 7.5 युनिट्स. ही काय असणार आहे, लेंथ ऑफ मीडियन, लेंथ ऑफ मीडियन किती येणार आहे, 7.5 युनिट्स. नाव वी विल सी द थर्ड सम. आता थर्ड सममध्ये काय आहे, इन ट्रायंगल PQR अँगल Q इक्वल टू 90 डिग्रीज, PR इज इक्वल टू 5, QR इज इक्वल टू PQ इक्वल टू 12, QR इक्वल टू 5 अँड QS इज मीडियन. फाइंड द लेंथ ऑफ QS. आता देताना ट्रायंगल दिलेला आहे अँड विच टाईप ऑफ ट्रायंगल इट इज, राईट अँगल ट्रायंगल. त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय आहे, थर्ड सम. त्या राईट अँगल ट्रायंगल त्याचं नेम काय आहे, PQR. त्याच्यामध्ये अँगल Q काय आहे, 90 डिग्रीज, म्हणून डायग्रॅम ड्रॉ करा. मी पेन वापरलं आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून. तुम्ही पेन्सिलचा यूज करून डायग्रॅम ड्रॉ करायची, पेनचा यूज करायचा नाही. मग त्याचं ट्रायंगलचं नेम कोणतं आहे, PQ. Q ही 90 डिग्रीज, PQR. आता याच्यामध्ये मीडियन QS, मीडियन म्हणजे S हा कुणाचा मिड पॉईंट असणार आहे, S इज मिड पॉईंट ऑफ PR. QS मीडियन दिलं आहे,
क्यू एस मीडियन म्हणून एस हा कोणाचा मिड पॉईंट असणार आहे, पी आरचा मिड पॉईंट असणार आहे. म्हणून इथं क्यू एस ड्रॉ करा आणि त्याची लेंथ तुम्हाला फाइंड करायची. आता क्यू एसची लेंथ फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, लेंथ ऑफ हायपॉटिनस, बिकॉज दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. पण हायपॉटिनसची लेंथ माहिती नाही तर तुम्हाला काय दिलेलं आहे, पी क्यू दिलेलं आहे आणि पी क्यू किती आहे, 12 आहे आणि क्यू आर दिलेलं आहे ते किती आहे, 5 आहे. म्हणून हे 12 हे 5 तुम्हाला क्यू आर माहिती नाही आहे, बट यू कॅन फाइंड क्यू आर. आणि तो क्यू आर कसा फाइंड करणार आहात, तर अँगल क्यू काय दिलेला आहे, अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्रीज. मग कोणता थेरम यूज करायचा आहे, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू 90 डिग्रीज, अँगल क्यू काय आहे, 90 डिग्रीज. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थिअरम काय लिहिता येणार आहे, हायपॉटिनस स्क्वेअर म्हणून पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. पी क्यू किती आहे, 12 त्याचा स्क्वेअर प्लस क्यू आर किती आहे, 5 त्याचा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर 144 प्लस 25, 144 प्लस 25 यांची ॲडिशन, 4 प्लस 5 9, 4 प्लस 2 6, 169. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट घ्या म्हणून पी आर इज इक्वल टू किती येणार आहे, 13. देअरफॉर लेंथ ऑफ हायपॉटिनस तुम्हाला काय मिळालं, 13. आणि आता तुम्ही काय प्रॉपर्टी यूज करायची, इन राईट अँगल ट्रायंगल लेंथ ऑफ मेडियन इज इक्वल टू काय असणार आहे, देअरफॉर लेंथ ऑफ मेडियन, लेंथ ऑफ मेडियन ऑन हायपॉटिनस इज इक्वल टू हाफ हायपॉटिनस, हाफ हायपॉटिनस. म्हणून इथं कोणती आहे मेडियन, क्यू एस. लेंथ ऑफ क्यू एस फाइंड करायचे इज इक्वल टू हाफ इंटू पी आर. आणि पी आर किती आहे, हाऊ मच इज पी आर, पी आर इज इक्वल टू 13. देअरफॉर 13ला 2ने डिव्हाइड केलं तर तुम्हाला क्यू एसची लेंथ ऑफ मेडियन किती येणार आहे, हाफ किती येणार आहे, 6.5 युनिट्स. हे काय झाली लेंथ ऑफ मेडियन. आता त्याच्यानंतर पुढचा कोणता क्वेश्चन आहे बघा, तर त्याच्यामध्ये इन क्वेश्चन 4 काय दिलेलं आहे तुम्हाला, फिगर दिलेली आहे 3.38. आता या फिगरमध्ये काय आहे, ट्रायंगल, इन ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर हा ट्रायंगल आहे आणि जी इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियन्स. जी हा पॉईंट कसला आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ मेडियन्स हा आहे. म्हणजेच पी टी इज मेडियन, पी टी ही काय असणार आहे, सेगमेंट मेडियन. देअरफॉर टी इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर. टी हा काय असणार आहे, क्यू आरचा मिड पॉईंट असणार आहे. टी इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर. पी टी ही मेडियन आहे. आता इन ट्रायंगल पी क्यू आर दिलं आहे. इफ जी टी इज इक्वल टू 2.5 फाइंड द लेंथ ऑफ पी जी अँड पी टी. तुम्हाला जी टीची लेंथ दिली आहे 2.5, तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, पी जी फाइंड करायचं आहे आणि लेंथ पी टी पण फाइंड करायचं आहे. मग विच प्रॉपर्टी यू विल यूज, तर तुम्हाला 8th सुद्धा झालेलं आहे की मेडियन्स जे आहेत त्या मेडियन्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, 3 मेडियन्स इंटरसेक्ट, त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला जी म्हटलं जातं आणि त्यालाच दुसरं नेम आहे, जी न डिनोट केलं जातं आणि इट इज पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियन्स इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड. आणि ती प्रॉपर्टी काय आहे सेंट्रॉइडची, सेंट्रॉइड डिव्हाइड्स मेडियन इन द रेशिओ 2:1. सेंट्रॉइड जो आहे तो सेंट्रॉइड मेडियनला कसा डिवाइड करणार आहे, 2:1. सो बाय यूजिंग दॅट प्रॉपर्टी यू विल फाइंड द व्हॅल्यूज ऑफ जी टी अँड
PG. आता डायग्रॅम तुम्ही ड्रॉ करायचं आहे. त्याच्यामध्ये फोर्थ सम आणि त्या फोर्थ सममध्ये द डायग्रॅम ड्रॉ करायची. तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करा. आता याच्यामध्ये PQR हा ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर PT मेडियन आहे. त्याच्यानंतर अजूनही 2 मेडियन्स म्हणजे सगळ्या मेडियन्स ड्रॉ केलेले आहेत. पण नाव फक्त कोणत्या मेडियनला दिलेलं आहे? PT. T इज मिड पॉईंट ऑफ PR. T इज मिड पॉईंट ऑफ PR हे दिलं आहे. आणखीन ही थर्ड मेडियन. मी पट्टीचा यूज करून करा. डायग्रॅम ड्रॉ करताना स्केल आणि पेन्सिलचा यूज करून करा. पॉईंट ऑफ कॉन्करन्सला काय नेम आहे? G. तुम्हाला GT दिलेला आहे. आता ह्या डायग्रॅममध्ये इन ट्रायंगल PQR सेगमेंट PT काय आहे? सेगमेंट PT इज मेडियन. सेगमेंट PT इज मेडियन हे दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून काय दिलेलं आहे? GTची लेंथ दिली आहे आणि GT इज इक्वल टू 2.5. आणि तुम्हाला काय काय फाइंड करायचं आहे? तर PG फाइंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर लेंथ ऑफ PT हे पण फाइंड करायचं आहे. मग त्याच्यासाठी आता पहिल्यांदा काय असणार आहे? G हा काय आहे? सेंट्रॉइड. म्हणून कोणती प्रॉपर्टी यूज करायची? G डिव्हाइड्स मेडियन PT इन द रेशिओ 2:1. आता सेंट्रॉइड G डिव्हाइड्स ही प्रॉपर्टी तुम्हाला 8th झालेली आहे. डिव्हाइड्स मेडियन PT इन द रेशिओ कोणत्या रेशिओमध्ये डिव्हाइड करतं? इन द रेशिओ 2:1. इन द रेशिओ 2:1. देअरफोर काय लिहिता येणार आहे तुम्हाला? आता रेशिओ घ्यायचा आहे म्हणून PG अपॉन GT हा रेशिओ किती असणार आहे? 2:1. आता याच्यामध्ये GTची व्हॅल्यू माहिती आहे. मग ती घालायची. PG इज इक्वल टू GT इज 2.5 इज इक्वल टू 2:1. क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1 इंटू PG येणार आहे PG. आणि 25 इंटू 2 किती असतं? 50. आणि डेसिमल पॉईंट द्या इथं. म्हणून PG इज इक्वल टू लेंथ ऑफ PG किती येणार आहे? 5 युनिट्स. PG किती आलं तुम्हाला? 5 युनिट्स. नाव यू विल गोइंग टू फाइंड द लेंथ ऑफ PT. आता देअरफोर PT इज इक्वल टू काय येणार आहे? PG प्लस GT. PG प्लस GT 5 प्लस 2.5 आणि किती येईल ते? 7.5 युनिट्स. म्हणून तुम्हाला PT याची व्हॅल्यू किती आली? मेडियनची लेंथ 7.5 युनिट्स. तर हा एक्सरसाइज तुम्ही पूर्ण करा. 4 सम्स आहेत ते सम्स पूर्ण करा. नीट लिहा आणि होमवर्क पूर्ण करा.